अजित पवारांबरोबर जाण्याची चर्चा. बघा, ती तुम्ही चर्चा करताय. त्यांच्या एका मुलाखतीवरून तुम्ही स्वतःवरून स्वर्ग गाठलाय. मुलाखतीतल्या एका ओळीवरून. आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करतो, त्याच्यामुळे त्यांच्या भूमिका आम्हाला माहिती आहे. जातीयवादी आणि धर्मांध शक्तींबरोबर शरद पवार जाणार नाहीत. ज्या विचारांसाठी ते आतापर्यंत संघर्ष केला, विरोधी पक्षात राहिले अनेक वर्ष, ते आता त्या अशा शक्तींबरोबर, ज्या महाराष्ट्रद्रोही शक्ती आहेत, ज्यांनी त्यांचाही पक्ष फोडला आणि आमचाही पक्ष फोडला, अशा शक्तींबरोबर ते जाणार नाही. ज्यांना जायचं होतं ते निघून गेले. ते तिथे सुखी आहेत का? अजिबात नाही. अजिबात नाही. त्यांचे चेहरे बघा तुम्ही. उदय सामंतांनी आज पुन्हा राज ठाकरे घेऊ द्या, त्यांना काय काम आहे? काम काय? त्यांच्या घरी खिचडी बनत नाही. आता शिवाजी पार्कला हा एक मराठी पट्टा आहे, तिथं अनेक चांगले चांगले हॉटेल्स आहेत. सकाळी मी सांगितलं तिथं उत्तम खिचडी मिळते. उत्तम, मी नावं घेतली हॉटेलची. तिथे उत्तम प्रकारची खिचडी, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, असे सगळे पदार्थ त्या पार्कात मिळतात. लोक तिथे सकाळी फिरायला येतात. तसे उद्या सामंत येत असतील फिरायला, येऊ द्या. आणि कोणी कोणाकडे जाण्यावरती बंधन आहेत का या लोकशाहीमध्ये? नाही, अजिबात नाही. पण एक लक्षात घ्या, हे छुप राजकारण जे चाललेलं आहे, याच्यातच त्यांचा पराभव दिसतोय. तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहात, तुम्ही अजित पवार बरोबर आहात, आणि तुम्ही अन्य पक्षाबरोबर सुद्धा संधान जुळवता. नक्की तुम्ही कोणाबरोबर आहात, मुळात तुमचं अस्तित्व काय आहे, हे यातून दिसतं. आता यापुढे तुमच्या पक्षाच्या दिशेने तुम्ही साबुदाणा खिचडी ठेवा.